रात्री झोपायला थोडा उशीर झाला होता, म्हणूनच प्रकाशरावांना सकाळी उशिरा जाग आली. उठले तेव्हा खिडकीतून आत सूर्याची कोवळी किरणं येत होती. त्यांनी उशीजवळ ठेवलेला चष्मा चाचपडूनच घेतला, डोळ्यांवर चढवला आणि घड्याळाकडे नजर टाकली. सकाळचे 9 वाजले होते. अरे, आज तर खूपच उशीर झाला. ते तर येतच असतील, मनातल्या मनात बडबडत प्रकाशराव काठी टेकत खोलीबाहेर आले. त्यांचा मुलगा अतुल तिथंच टेबलाजवळ बसून नाश्ता करत होता. प्रकाशरावही त्याच्या शेजारी जाऊन अगदी शांतपणे बसले. दीपाली, माझ्यासाठी 1 कप चहा घेऊन ये, त्यांनी सुनबाईला आवाज दिला. स्वयंपाकघरात उभी असलेली दीपाली मनातच चरफडतच म्हणाली, उठले की लगेच सुरू, हुकूम सोडायला. सून नाही, एखादी मशीनच आहे मी. दिवसभर चालतच राहायचं, थांबायचंच नाही. इथे आम्ही दोघंच आहोत सेवा करायला, आणि दुसरीकडे त्यांचा दीर आणि त्याची बायको. त्यांच्यावर कोणतीही जबाबदारी नाही आणि मजा मात्र त्यांच्याच आयुष्यात. माझं संपूर्ण आयुष्य यांची सेवा करण्यात सरकणार की काय असंच मला वाटायला लागले. आणि तेवढ्यात दरवाजाची बेल वाजली. अरे, या वेळेस कोण आलं असावं? नाश्ता संपवून उठत असताना अतुल म्हणाला. दारात वकील साहेब उभे होते. त्यांच्या हातात एक लाल रंगाची फाईल होती. प्रकाशराव शांत आवाजात म्हणाले, अतुल बाळा, वकील साहेबांना मी बोलवलं होतं. वसियत तयार करायची आहे. अचानक घरात एक विचित्र असा शांतता पसरली. दीपाली स्वयंपाकघरात चहा बनवत होती. तिने हात आता तिचे थांबले, कान टवकारले आणि मोठे डोळे झाले. वसियत? तिनं पटकन हात पदराला पुसले आणि चहा ओतला आणि गप्प चहा घेऊन ती बाहेर आली. ट्रे हातात घेऊन ती अगदी शांतपणे उभी राहिली. वकील साहेबांनी चष्मा सरळ केला, खुर्ची ओढली आणि फाईलमधून कागद काढून म्हणाले, प्रकाशराव, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी पेपर्स तयार केले आहेत. बघा एकदा. तेवढ्यातच त्यांनी औपचारिक स्वरातच वाचन सुरू केलं. मी प्रकाश, माझी सर्व संपत्ती, 2 फ्लॅट्स, वाडवडिलांचं घर, शेती आणि बँकेतील ठेव माझ्या दोन्ही मुलांमध्ये म्हणजेच अतुल आणि सुधीर यांच्यात समान वाटून देत आहे. हे ऐकताच दीपालीचा श्वासच अडकला. तिनं चहाचा ट्रे टेबलाजवळ ठेवला. फक्त चहा उसळला नाही, तिचा रागही उसळला होता. समान वाटणी? तिचा आवाज आता दबका होता, पण आतून ती ज्वालामुखीसारखी उफाळत होती. बाबा, आम्ही इतकी वर्ष तुमची सेवा करतोय, तुमच्या प्रत्येक गरजांची काळजीही घेतोय. आणि सुधीर दादा, त्यांना तर तुम्ही आहात की नाही हेही विचारायची झाले सुचत नाही. मग समान वाटणी कशाच्या आधारावर? प्रकाशरावांच्या त्या थकलेल्या डोळ्यात संकोच आणि असहाय्यता अगदी स्पष्टपणे झळकत होती. दीपाली, त्यांनी थोडक्यात आवाज काढतच म्हटले, आणि सुधीरही माझाच मुलगा आहे. मी दोघांमध्ये भेदभाव कसा करू? ती 2 पावलं पुढे आली. चेहऱ्यावर हलकंसं पण स्पष्ट व्यंग असलेलं असं हास्य आणलं आणि मग म्हणाली, तुम्ही फरक करत नाही, पण बघू तरी शकता ना? तुमच्या दोन्ही मुलांमध्ये किती मोठा फरक आहे ते. 2 डोळे असूनसुद्धा तुम्हाला तो दिसत नाही का? अतुलने दीपालीचा हात अलगद दाबला आणि कुजबुजतच म्हणाला, गप्प बस दीपाली, शांत हो बाबा. जे करत आहेत ते त्यांच्या मते बरोबरच असणार. पण त्या क्षणी दीपालीच्या चेहऱ्यावर एक असा सन्नाटा पसरला होता, जणू एखाद्या प्रचंड वादळी शांततेच्या आधीची. काहीही न बोलता ती सरळ स्वयंपाकघरात निघून गेली. आता घरात फक्त वसियतच्या कागदांची सरसर चालू होती. संध्याकाळी जेव्हा प्रकाशराव विश्रांती घेऊन खोलीतून बाहेर आले, आणि तेव्हा घरात एक नीरव शांतता होती. फक्त त्यांच्या खोकल्याचा अधूनमधून येणारा आवाज हा घरभर घुमत होता. त्यांनी दरवाजाकडे पाहत आवाज दिला, दीपाली, ए दीपाली. पण उत्तर आलं नाही. कदाचित ती स्वयंपाकघरात व्यस्त असेल असा विचार करत त्यांनी थोडासा मोठ्याने मुलाला हाक मारली. अतुल खोलीतून बाहेर आला. काय झालं बाबा? प्रकाशराव गळ्यातवरून हात फिरवत म्हणाले, बाळा, खोकला खूप वाढलाय. थोडा चहा मिळाला असता तर बरं वाटलं असतं. बाबा, आत्ताच आणतो, असं म्हणून अतुल स्वयंपाकघरात गेला.
दीपालीला तिच्या कामात गुंतलेलं पाहून तो काही न बोलता स्वतः चहा बनवू लागला. चहा उकळताना त्याच्या मनात एका मागोमाग एक आठवणी उमटू लागल्या. लहानपणातले ते दिवस जेव्हा बाबा मातीच्या चुलीवर चहा करत असत, चपात्या भाजत असत. तो आणि त्याचा भाऊ सुधीर दोघं तिथंच बसून त्यांच्या हातचं जेवण मिळण्याची वाट बघायचे. सुधीर पटकन करपलेली चपाती खाऊन बाहेर खेळायला जात असे, पण अतुल तो हट्ट करायचा, बाबांच्या हातूनच जेवण आणि चहा मिळायला हवा. बाबा त्याचं सगळं आवरून जेव्हा त्याला भरवायचे तेव्हाच तो समाधानी व्हायचा, कारण त्याचं आईपणही त्याला बाबांमध्येच दिसायचं. आई गेली तेव्हा तो अगदी लहान होता, तेव्हापासून आजपर्यंत फक्त बाबा आणि तो हेच त्याचं छोटंसं विश्व होतं. पण काळ बदलला होता. मोठा भाऊ सुधीर आता सुनंदासोबत हैदराबादला राहत होता. नोकरी चांगली होती आणि मोठ्या कंपनीत काम करत होता. आणि अतुल तो कोल्हापुरात बाबांबरोबर राहत होता. न विचारता न तक्रार करता वडिलांची जबाबदारी त्यांनी उचलली होती. पण दीपाली ती जबाबदारी पेलतही होती, पण एका ओझ्यासारखी. सकाळपासून संध्याकाळपर्यंत बाबांची औषधं, जेवण, त्यांच्या गरजा सगळं करत होती, पण तिच्या मनात थकवा भरलेला होता. चेहऱ्यावर कायम एक हळवा उदासपणा आणि ओठांवर एक असमाधानाची तक्रार. तरीसुद्धा अतुलच्या सांगण्यावरून ती सरळ करत होती. पण सेवेमध्ये प्रेम नव्हतं, होता तो फक्त एक समझोता. जेव्हा सुधीर आणि सुनंदानं अगदी स्पष्टपणे सांगितलं, बाबांना आमच्याकडे ठेवणं शक्य नाही, फ्लॅट छोटा आहे आणि आम्हाला वेळही नाही, तेव्हा प्रकाशराव कोल्हापुरातच राहिले. पण मनात मात्र न बोललेलं काही आता राहून गेलं होतं. प्रकाशरावांनी हे सगळं ऐकलं होतं, पण स्वतःला सतत समजावत होते, आपला मुलगाच तर आहे, कदाचित कुठली तरी त्याचीही अडचण असेल. मात्र ही गोष्ट दीपालीच्या मनाला खोलवर टोचून गेली होती. आज जेवण झाल्यानंतर जेव्हा प्रकाशरावांनी औषध मागितलं, तेव्हा दीपालीनं स्वयंपाकघरातूनच मोठ्यानं आवाज दिला, अतुल तुम्ही द्या, माझ्याजवळ वेळ नाही. हे ऐकून अतुल थबकला, कारण असं पहिल्यांदाच झालं होतं. दीपालीनं थेट बाबांना औषध द्यायलाच नकार दिला. आता तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलू लागले होते आणि तेही दिवसेंदिवस. पूर्वी ती उदास मनानं का होईना पण वेळेवर त्यांना जेवण देत असायची, त्यांची प्रत्येक गरज पुरवत असायची. पण आता ती जाणीवपूर्वक त्यांना टाळू लागली होती. कधी जेवण न विसरता सरळ समोर ठेवून निघून जात असायची, तर कधी औषधं टेबलावर आपटून ठेवत असायची. प्रकाशरावांच्या डोळ्यात अनेक प्रश्न होते, पण ओठ मात्र थरथरत शांत होते. दीपालीच्या मनात एकच विचार रुजला होता, सेवा आमची आणि संपत्तीची वाटणी समान. मनातल्या मनात तिनं निर्धार केला होता, हा अन्याय मी कधीच सहन करणार नाही. अतुललाही हळूहळू तिच्या वागणुकीतला हा बदल जाणवू लागला होता, पण तरीही तो गप्प राहिला. त्या रात्री जेव्हा घरातले सगळे झोपले तेव्हा दीपाली उशिरापर्यंत जागीच राहिली. तिच्या मनात एक नवीन योजना आकार घेत होती. घरातल्या बाकीच्यांना याचं अजून काहीच भान नव्हतं. ते अजूनही येणाऱ्या वादळाच्या त्या सावटापासून अनभिज्ञ होते. 2 दिवस असेच निघून गेले आणि वसियतबद्दल समजल्यापासून दीपालीचा स्वभाव हा पूर्णपणे बदलला होता. पूर्वी ती सेवाभावानं का होईना पण प्रकाशरावांची काळजी घेत असायची. आता मात्र ती त्यांच्या प्रत्येक गोष्टीवर चिडचिड करत असायची. तिचा राग आता थेट वागण्यातूनच व्यक्त होऊ लागला होता आणि हे सगळं अतुलच्या नजरेसमोर घडत होतं. ती आता नेहमीच चिडलेली दिसू लागली होती. ताणलेली भुवया, डोळ्यात जळजळीत राग. अतुलच्या मनात विचार आला, कदाचित कामाचं ओझं जास्त असेल म्हणून दीपाली अशी झाली असेल. जर तिचं ओझं कमी केलं तर ती पुन्हा पूर्वीसारखी होईल. दुसऱ्या दिवशी त्यानं एक कामवाली बाईही ठेवली. ती रोज सकाळी यायची, घरातली सफाई, कपडे, भांडी सगळं करत असायची. एक दिवस अतुलने दीपालीला अगदी शांतपणे सांगितलं, आता तुला एवढं काम करावं लागणार नाही, फक्त बाबांचं औषध आणि त्यांचं जेवण बघ, बाकीचं सगळं ती बाई बघेल. दीपालीनं फक्त मान हलवली, पण तिच्या डोळ्यात काहीही समाधान नव्हतं. अतुलला वाटलं काही दिवसात सगळं सुरळीत होईल,
पण उलट दीपालीच्या वागण्यातला हा कटुपणा अधिकच वाढत गेला. आता ती आपल्या सासऱ्यांच्या अगदी छोट्या छोट्या गोष्टींवरूनही ओरडू लागली होती. आणि एक दिवस चहा पित असताना प्रकाशराव म्हणाले, "सुनबाई, चहा गोड नाही वाटत. कदाचित तू साखर टाकायला विसरली असशील." त्यावर दीपालीने तोंडावर उत्तर दिलं, "साखर टाकलेलीच नाही. स्वतःहून टाका. प्रत्येक वेळी माझ्या चुका दाखवण्याची काहीच गरज नाही." आणि हे ऐकून अतुलने डोळे मोठे केले आणि तो स्तब्धपणे त्याने ते पाहिलं आणि नंतर विचारलं, "दीपाली, हे काय बोलते आहेस तू?" दीपालीनं अगदी त्याच्याकडं थंड नजरेनं पाहिलं आणि मग म्हणाली, "जे खरं आहे तेच बोलते. तुम्हाला दिसत नाही का मी किती थकले आहे?" अतुल शांत राहिला, पण त्याच्या मनात एकच प्रश्न घोळत होता. कामवाली बाई ठेवली आहे तरीही दीपाली इतकी उदास का आहे? आणि मग एके दिवशी अशी बातमी आली जिनं जणू दीपालीच्या रागात तेल ओतल्यासारखंच काम केलं. त्या दिवशी प्रकाशरावांशी बोलत असताना त्यांचा मोठा मुलगा सुधीर सहज बोलून गेला, "आम्ही आमच्या मुलांना घेऊन 1 महिन्यासाठी फॉरेन टूरला जातोय." आणि ही गोष्ट जेव्हा दीपालीच्या कानावर आली तेव्हा तिचा संयमच सुटला. तिनं जोरात मोबाईल उचलला आणि त्यांच्या सोशल मीडिया प्रोफाईलवर गेली. तिथं सुधीर आणि सुनंदाचे एकाहून एक छान फोटो होते. कधी समुद्र किनाऱ्यावर, कधी गगनचुंबी इमारतीसमोर, कधी महागड्या मॉलमध्ये हसतमुख चेहऱ्यांनी फोटो काढलेले. एका फोटोखाली लिहिलं होतं की लाईफ इज ब्युटिफुल. आणि दीपालीचा चेहरा रागाने हे पाहून लालबुंद झाला. तिनं मोबाईल थेट सोफ्यावर आपटला आणि तावातावात म्हणाली, "हे लोक परदेशात मजा करतायत आणि मी इथे बाबांची मोलकरीण बनून राहिली आहे." अतुलने तिला शांत करण्याचा पूर्ण प्रयत्न केला. "दीपाली, तुला मोलकरीण कोण म्हणालं? आणि मला नाही वाटत की ते कुठे गेले किंवा नाही गेले याचा आपल्यावर काही फरक पडायला हवा. ते कुठेही गेले तरी आपल्याला काय?" पण दीपाली आता ऐकण्याच्या मूडमध्ये नव्हती. ती संतापानं म्हणाली, "आपल्याला काय? इतकी वर्ष मी तुझ्या बाबांची काळजी घेते, सगळी जबाबदारी उचलते, त्यांचा प्रत्येक हट्ट, प्रत्येक तक्रार सहन करते. तुम्ही ऑफिसमध्ये थकता तर मी घरी थकते. आणि ते लोक, ते परदेशात फिरायला जातात आणि संपत्तीमध्ये बरोबरीने हक्क मागतात. हा कुठला न्याय आहे?" तिच्या डोळ्यात पाणी आलं होतं. त्या रात्री ती स्वयंपाकघरात उभी राहिली होती, पण जेवण शिजवलं नव्हतं. ऑफिसमधून घरी आल्यावर अतुलने विचारलं, "दीपाली, बाबांना जेवायला दिलं का?" "नाही." "मग दे, मी वाढतो त्यांना." "मी बनवलंच नाही." "काय? तू जेवणच बनवलं नाहीस? पण का?" "आज मनच नव्हतं. तुम्ही बाहेरून मागवा काहीतरी." "दीपाली, हद्द करतेस तू. बाबा बाहेरचं जेवण कसं खाणार मला माहिती नाही, पण आता माझ्याकडून काहीही बनवलं जाणार नाही." अतुल आता अचंबित झाला. याआधीही दीपाली थकत असायची, पण कधीही काम थांबवलं नव्हतं. पण आज तिला जणू एक कारणच मिळालं होतं, काम न करण्याचं कारण. अतुलने आता कशाबशा 2 चपात्या केल्या आणि त्या दुधाबरोबर बाबांना दिल्या. स्वतःचं जेवण त्यानं बाहेरून मागवलं आणि प्रकाशराव त्यांच्या खोलीत झोपले होते. त्यांना अजूनही कदाचित कल्पना नव्हती की त्यांच्या वसियतमुळे दीपालीच्या मनात एक भीषण आग पेटली आहे. पण अतुल मात्र ते सगळं सहन पाहत होता. आणि आता दीपालीच्या चेहऱ्यावर 2च भावना स्पष्ट दिसत होत्या, जलन आणि तिरस्कार. त्याला समजून काही गेलं होतं की तिचा राग फक्त थकव्यामुळे नाही, तर मनात साठलेल्या कडवटपणामुळे होता. घरात शांतता होती, पण त्या शांततेमधून एक वादळ आकार घेत होतं. आता जेव्हा जेव्हा प्रकाशराव खायला काहीतरी मागत तेव्हा दीपाली कान बंद करून बसत असायची. नातवाला बोलावलं तरी त्याला स्पष्ट सांगायची, "आजोबांजवळ अजिबात जाऊ नको." कधीकधी कामवाली बाईलाही त्यांच्यावर दया येई, तेव्हा ती स्वयंपाकघरातून एखादं फळ कापून देई. एकदा तर दीपालीनं तिला असं करताना पाहिलं आणि ती जोरातच ओरडली, "पुढच्या वेळी असं केलंस तर कामावरून काढून टाकीन." आणि तेव्हापासून कामवालीनेही फक्त आपलं काम करायला सुरुवात केली. दुपारी 3 वाजता प्रकाशराव खोलीतूनच हलक्या आवाजात म्हणाले, "दीपाली,
ए बाळा दीपाली, काही खायला असेल तर दे ना, बघ. आणि त्यांचा स्वर थकवा आणि अशक्तपणाने भरलेला होता. पण दीपालीच्या कानात तो जणू हुकुमासारखा वाटला. ती स्वयंपाकघरातून पाय आपटत बाहेर आली. चेहऱ्यावर राग उफाळून आला होता. ही वेळ आहे का जेवणाची? ती तुटकच स्वरात म्हणाली. 12 वाजता खिचडी खाल्ली होती ना, आणि आता पुन्हा हवे? चपाती भाजी संपली आहे. तुम्हाला दुसरं काही कामच नाही का? फक्त खायचं आणि मागायचं. हे घर आहे, जेवण बनवण्याचा कारखाना नाही, जो 24 तास तुमच्यासाठी चालू असेल. गपचूप झोपून राहा. आता काही खायचं असेल तर ते संध्याकाळीच मिळेल. प्रकाशराव काही बोलणार तोच दीपाली वळाली आणि आपल्या खोलीत निघून गेली. प्रकाशरावांच्या डोळ्यात निराशेचा एक सागर साचला होता, पण ते काहीही बोलले नाही. आणि त्याच दिवशी अतुल ऑफिसमधून थोडा लवकर आला होता. गेटजवळ उभं राहून त्याने हे सगळं ऐकलं होतं. तेव्हा तो घरात शिरला आणि दीपाली खोलीत जात होती. अतुलच्या मनात राग उफाळून आला होता. तो थेट धावत खोलीत गेला. दीपाली पलंगावर बसली होती. तिची ना आता आवडती सिरियल चालू होती. ती अगदी बेफिकीरपणे पाहत होती, जणू काहीच घडलं नव्हतं. मालिकेच्या आवाजात अतुलचा संताप आता स्वर मिसळला आणि तो म्हणाला, दीपाली, तू कशी वागतेस बाबांशी? ते वयस्कर आहेत, आजारी आहेत, आणि तू त्यांच्याशी असं बोलतेस? दीपालीनं रिमोट खाली ठेवला आणि वळून त्याच्याकडं पाहिलं. हो, असंच बोलते मी. अजून काय करू? दिवस रात्र त्यांच्यासाठी उभी राहू. 2 तास होत नाहीत की त्यांना काहीतरी हवं असतं. मी सुद्धा माणूस आहे, मशीन नाही. हे ऐकून अतुलचा राग आणखी भडकला. तुला लाज वाटत नाही? बाबांनी आयुष्यभर आपली काळजी घेतली आणि आता आपली वेळ आहे त्यांची सेवा करण्याची, तर तू त्यांच्यावर ओरडतेस. आता दीपाली ही पेटली. तुमची काळजी घेतली असेल त्यांनी, माझी नाही. मी लग्न करून या घरात आले तेव्हापासून डोक्यावरच बसलेत. वरून वसियतमध्ये सुधीर दादांना पण तेवढाच अधिकार दिलाय. ते परदेशात फिरतात, रोज सोशल मीडियावर फोटोही टाकतात आपल्याला चिडवण्यासाठी. कधी कधी त्यांचे फोटो बघितले की मोबाईल भिंतीवर फेकून द्यावा वाटतो. खूप झालं आता. कान उघडे ठेवून ऐका. अतुल, या घरात आता मी राहील किंवा तुमचे बाबा. खोलीत एक क्षणात शांतता पसरली. अतुल स्तब्ध उभा राहिला. दीपालीचं बोलणं त्याच्या काळजाला छिद्र पाडून गेलं होतं आणि त्याला काही बोलायचं होतं, पण शब्दच गहाळ झाले होते. भांडणाच्या आवाजामुळे संपूर्ण घरामध्ये आता तणाव पसरला होता. रात्री कुणाचंही जेवण झालं नाही. प्रकाशराव आपल्या खोलीत शांतपणे झोपून राहिले. कदाचित त्यांनी सर्व काही ऐकलं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्त्यानंतर प्रकाशरावांनी अतुलला आपल्याजवळ बोलवलं. त्यांचा आवाज थरथरत होता. अतुल बाळा, मला वाटतं माझ्यामुळे तुमच्यात वाद व्हायला नको. घरात शांतता असावी म्हणून मी वृद्धाश्रमात जायचा निर्णय घेतलाय. अतुल हादरून गेला. बाबा, हे काय बोलताय तुम्ही? मी असं कधीही होऊ देणार नाही. तेव्हा प्रकाशराव हळुवारपणे म्हणाले, नाही अतुल बाळा, मी ठरवलंय आता इथे राहून घरात क्लेश वाढवायचा नाही. दीपालीवर ओझं होऊन राहण्यात काहीच अर्थ नाही. तू मला वृद्धाश्रमात सोडून दे. हे ऐकून अतुलचं काळजात ठस्स झालं. तो थरथरत म्हणाला, तुम्ही म्हणाल तर मी दादाशी बोलेन. तो परदेशातून परत आल्यानंतर काही दिवसांसाठी तुम्हाला मी हैदराबादला घेऊन जाईन. नको रे बाळा, मला वाटतं आता माझ्यामुळे कोणालाही त्रास व्हायला नको. प्रकाशराव डोळ्यातलं पाणी टिपत म्हणाले. अतुल लाचारपणे त्यांच्याकडे पाहत राहिला, पण प्रकाशरावांच्या चेहऱ्यावर एक विलक्षण शांती होती. त्याचवेळी दीपाली त्यांच्या पाठीमागे उभी होती. ती सगळं काही शांतपणे ऐकत होती. मग ती शांत आवाजात म्हणाली, अतुल, बाबा बरोबर बोलत आहेत. आता माझ्याकडून त्यांची सेवा होणार नाही. तुम्ही त्यांना वृद्धाश्रमात सोडून या. त्यातच सगळ्यांचं भलं आहे. अतुलने तिच्याकडं पाहिलं. तिच्या डोळ्यात आता ना थकवा होता ना वेदना, फक्त एक गंभीर भाव आणि मनात एक नवाच उत्साह होता. अतुलचं मन भरून आलं. एका बाजूला त्याचे जन्मदाता
ज्यांनी त्याला घडवलं, चांगलं आयुष्य दिलं, आणि दुसऱ्या बाजूला त्याची पत्नी, जिच्यासोबत त्यानं जीवनाची साथ दिली होती. त्याला कळेनासं झालं काय योग्य आहे आणि काय अयोग्य. घरात तणावाची भिंत उंच झाली होती आणि त्या दुपारी अतुलने आपल्या वडिलांची छोटीशी बॅग उचलली. दीपालीनं आता फक्त एक नजर फिरवली. निशब्द बाहेर पडले. त्यानं पुन्हा दीपालीकडे पाहिलं. कदाचित ती थांबवेल, काहीतरी बोलेल अशी आशा त्याला होती, पण तिच्या डोळ्यात कुठलाही भाव नव्हता. तो क्षण तिच्यासाठी एका ओझ्यापासून मुक्त होण्याचा होता. प्रकाशराव शांतपणे उभे होते. त्यांच्या चेहऱ्यावर तक्रार नव्हती, फक्त एक शून्यता होती. जेव्हा ते वृद्धाश्रमात जाण्यासाठी कारमध्ये बसले, तेव्हा ते हलकेच हसत म्हणाले, टेन्शन घेऊ नकोस अतुल, प्रत्येकाला आपलं आयुष्य आपल्या हिशोबाने जगायचं असतं. मला काहीही तक्रार नाही. अतुल काहीच बोलू शकला नाही. कार पुढे निघाली. वृद्धाश्रमाच्या गेटजवळ आली आणि गेटजवळ पोहोचल्यावर अतुलचं धैर्य उसंतू लागलं. गाडी थांबली, पण तो काही क्षण तसाच बसून राहिला. तेव्हा प्रकाशराव हळू आवाजात म्हणाले, अतुल चल, उशीर करू नकोस. अतुलच्या डोळ्यात पाणी होतं, पण त्यानं ते वाहू दिलं नाही. तो गाडीतून उतरला, बॅग उचलली आणि वडिलांसमोर तो आत गेला. अतुलने कागदपत्रांची औपचारिकता पूर्ण केली आणि जायच्या आधी वडिलांच्या पाया पडला. आनंदी रहा बाळा, प्रकाशरावांनी भरभरून आशीर्वाद दिला. पण अतुलचा आवाज गळ्यात अडकला. तो काहीही न बोलता पटकन वळला, बाहेर गेला आणि गाडीत येऊन बसला. मग स्टेअरिंगवर डोकं ठेवून मोठ्याने रडू लागला. खूप उशिराने जेव्हा तो घरी पोहोचला, तेव्हा दरवाजात दीपाली उभी होती. तिच्या चेहऱ्यावर समाधानाची हलकीशी झलकही होती. सोडून आलात का त्यांना? तिनं हलक्या आवाजात विचारलं. अतुलने काहीच उत्तर दिलं नाही. तो सरळ आत गेला आणि थेट खोलीत जाऊन बेडवर आडवा पडला. छताकडे पाहत तो अस्वस्थ विचारात बुडालेला होता. दुसऱ्या दिवशी रविवार होता. दीपाली आज फारच उशिरा उठली. तिच्यासाठी ही सकाळ खूपच आनंददायी होती, कारण आज तिच्यावर बाबांसाठी चहा बनवण्याची गडबड नव्हती. घरामध्ये खोकल्याचा आवाज नव्हता. आज तिला काहीसं शांत आणि वेगळंच समाधान वाटत होतं. दुसरीकडे अतुलने मात्र संपूर्ण रात्र जागून काढली होती. कोणालाही काहीही न सांगता तो गपचूप घराबाहेर पडला. बागेत खूप वेळ भटकत राहिला, पण त्याचं मन आतून खूप भरून आलं होतं. त्याला वाटलं संदीपकडे जावं. संदीप म्हणजे त्याचा बालमित्र, ज्याच्याशी तो अगदी मनमोकळेपणाने बोलायचा, हसायचा. आपल्या प्रत्येक भावना तो शेअर करत होता. पण जेव्हा अतुल संदीपच्या घरी पोहोचला, तेव्हा त्याच्या घरातून मोठमोठ्याने भांडण्याचा आवाज ऐकू येऊ लागला. अतुल दरवाजातच थबकला. हो, तुम्हाला तर मीच वाईट वाटते. तुमची आई कधीच चुकीची नसते. संदीपची बायको विद्याचा आवाज अगदी स्पष्टपणे बाहेर येत होता. तेवढ्यातच संदीपचा आवाज ऐकू आला. विद्या, तू हे काय बोलतेस? मी असं कधी म्हटलं? विद्यानं तत्काळ उत्तर दिलं. राहू द्या, मला सगळं समजतंय. तुम्ही तुमच्या आईला गावी परत पाठवा, नाहीतर मी माझ्या मुलांना घेऊन माहेरी निघून जाईल. पण एक लक्षात ठेवा, एकदा गेले तर पुन्हा कधीही परत येणार नाही. मग तर राहा तुमच्या आईसोबत आयुष्यभर. संदीपचा आवाज चढला. तू शुद्धीवर आहेस ना? असं वाटतंय तुझं डोकंच ठिकाणावर नाही. विद्याने थेट टोला लगावला. माझं डोकं अगदी ठीक आहे. कदाचित तुमच्या आईचं नसावं. आणि हे ऐकून अतुलने कान टवकारले. संदीप जोरात ओरडला. थोडं तरी भान ठेवून बोल. विद्या, मला मान्य आहे कधीकधी तुला तिच्यामुळे त्रास होतो, पण याचा अर्थ असा नाही की मी माझ्या आईला या वयात एकटं सोडून द्यावं. आणि आईला गावी पाठवून प्रश्न सुटतो असंही नाही. तिनं तिचं संपूर्ण आयुष्य हे आपल्यासाठी खर्च केलं आहे, आपल्याला चांगलं आयुष्य मिळावं म्हणूनच. आणि आज जेव्हा तिला आपली गरज आहे, तेव्हा आपणच तिला दूर करायचं? थोडाच विचार कर विद्या. आईच्या जागी स्वतःला ठेवून बघ.
उद्या आपल्या मुलांचं लग्न होईल, आपणही म्हातारे होऊ. मग तू हेच अपेक्षित करशील का की आपला मुलगा आणि सून आपल्याला घराबाहेर काढतील? विद्याचा आवाज क्षणात थांबला. संदीप हळू पण ठाम स्वरात म्हणाला, आज आपण जसं वागतो तसंच उद्या आपल्याबरोबरही घडेल, हे विसरू नकोस. आई ही आपली जबाबदारी आहे आणि त्या जबाबदारीपासून आपण पळ काढू शकत नाही. संदीपचं बोलणं संपताच घरात एकदम सन्नाटा पसरला. अतुल बाहेरचं उभा राहून हे सगळं ऐकत होता. त्याचं काळे धडधडू लागलं होतं. संदीपचा समजूतदारपणा, त्याचं धैर्य आणि आईबद्दलचं प्रामाणिक प्रेम हे पाहून अतुल आतून हलून गेला होता. तो एकही शब्द न बोलता तिथून निघाला आपल्या घराच्या दिशेने. रस्त्यावर चालताना त्याच्या मनात विचारांचं वादळ उसळलं होतं. संदीपने किती शांतपणे आणि समजून घेत सगळं काही हाताळलं होतं. मी का नाही तसं करू शकलो? मी दीपालीला शांतपणे समजावू शकलो असतो ना. कदाचित तिने ऐकलं नसतं, पण मी तरी प्रयत्न तरी केला असता. मी इतक्या सहजपणे बाबांना वृद्धाश्रमात ठेवायला कसा तयार झालो? प्रत्येक पावलाबरोबर त्याचा अपराधी भाव अधिकच गडद होत जात होता. संध्याकाळी अतुल घरी परतला, सोफ्यावर बसला आणि आता विचार करत होता. तेवढ्यातच दीपाली जवळ आली. त्याच्या चेहऱ्यावरची ती उदासी पाहून ती म्हणाली, काय झालं? एवढे तणावात का दिसताय? अतुल काहीच बोलला नाही. ती टोमणा मारत म्हणाली, पुन्हा वडिलांबद्दल विचार करताय ना? काही कामधाम नाही का तुम्हाला? त्यांना परत आणण्याचा विचार तर करत नाहीत ना? आता अतुलच्या संयमाचा बांधच तुटला. त्यानं तिला पाहताच अगदी ठामपणे उत्तर दिलं, दीपाली, ते माझे वडील आहेत. मी त्यांना विसरू कसा शकतो, तूच सांग. आणि हे ऐकून दीपाली काही क्षण गप्प राहिली, पण मग उत्साहानं म्हणाली, ऐकलत ना, आपणही काही दिवस बाहेर फिरून येऊ. तुमचं मन हलकं होईल, आर्यनलाही छान वाटेल. तसंही किती वर्ष झाली आपण कुठे फिरायलाच गेलो नाही. तुमच्या बाबांमुळे सतत औषधं, त्यांची सेवा, आपण आपल्या आयुष्याचं काहीच जगलो नाही. आता संधीच मिळाली आहे तर ते मुक्तपणे जगण्याची. तर अतुलने रागानं तिच्याकडं पाहिलं. मग एक दीर्घ श्वास घेतला, उठला आणि एकही शब्द न बोलता ड्रॉइंग रूममध्ये निघून गेला. अतुलकडे चालताना दीपालीने विचारलं, झोपायला? त्याच थोडकंच उत्तर दिलं, अहो, जेवण तरी घ्या. सकाळपासून काहीच खाल्लं नाही तुम्ही. मला भूक नाही, इतकंच म्हणून तो आत गेला आणि दार लावून घेतलं. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी अतुल ऑफिसमधून घरी आला आणि त्याचबरोबर घरात वादळच आलं. दीपाली रडत रडत आपल्या माहेरी फोन करत होती. दादा, तू कुठे आहेस? लगेच ये. काही विचारू नकोस, फक्त लवकर ये. सुशांतनं आश्चर्यानं विचारलं, दीपाली, काय झालं? सगळं ठीक आहे ना? भाऊजी घरी आहेत का? काय घडले? दादा, प्लीज काहीही विचारू नकोस, फक्त निघ आणि ठीक आहे, मी येतो असं म्हणून अर्ध्या तासातच सुशांत घरी पोचला. पाहतो तर काय, अतुल सोफ्यावर बसलेला आणि दीपाली अति रडत होती. त्यांचा 7 वर्षाचा मुलगा आर्यन हा सुद्धा रडून रडून थकून गेला होता. त्याचे डोळेही लाल झाले होते. काय झालं भाऊजी? दीपालीनं इतक्या घाईनं का बोलवलं? सुशांतने विचारलं. पण अतुल गप्पच होता, काहीच बोलला नाही. तेव्हा दीपालीने डोळ्यातलं पाणी पुसलं आणि हळू आवाजात म्हणाली, हे बघ दादा, हे घटस्फोटाचे पेपर तयार करून आणले आहेत. म्हणत आहेत मला घटस्फोट हवा आहे. सुशांत आश्चर्यचकित होऊन तिथेच उभा राहिला. एक क्षणभर त्याला वाटलं दीपाली काहीतरी विनोद करत असावी, पण तिच्या डोळ्यातलं अश्रू ते खरे होते, बनावट नव्हते. तो प्रकाशरावांच्या खोलीच्या दिशेने वळला. कदाचित त्यांना काहीतरी माहिती असेल, काय बिघडलंय हे तरी कळेल. पण खोलीत डोकावून पाहिलं तेव्हा आत कोणीच नव्हतं. त्यानं लगेच आवाज दिला, आर्यन, ए आर्यन बाळा, इकडे ये. आजोबा कुठे आहेत? आर्यनने सुजलेल्या डोळ्यांनी आणि निरागस स्वरातच उत्तर दिलं, पप्पा तर त्यांना 4 दिवसापूर्वीच ओल्ड एज होममध्ये सोडून आले आहेत. हे ऐकता सुशांत सुन्न झाला. एखादा विजेचा झटका बसावा तसा त्याचं संपूर्ण अंग बधीर झालं. आता त्याला सर्व गोष्ट हळूहळू उलगडू लागली होती. तो हळूच अतुलच्या जवळ गेला. त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला, भाऊजी, काही अडचण होती तर मला सांगायचं ना, बसून बोललो असतो.
पण एका क्षणात घटस्फोटासारखा मोठा निर्णय घेणं योग्य नाही. हे ऐकताच अतुलचा बांध तुटला. त्याचे डोळे भरून आले. तो दीर्घ श्वास घेत म्हणाला, मी माझ्या 70 वर्षाच्या वडिलांना वृद्धाश्रमात सोडून आलो फक्त या बाईमुळे. तुझ्या बहिणीनं दीपालीनं शपथच घेतली होती त्यांना घरातून काढून टाकायचं. ना ती त्यांच्यासोबत आता मोकळेपणाने बोलत होती, ना आर्यनला त्यांच्याजवळ जाऊ देत होती. त्यांचं जगणं अक्षरशः हराम केलं होतं. कामवाली बाईलाही सांगितलं होतं, बाबांची मदत करू नकोस. शेवटी बाबांनीच थकून कंटाळून ते म्हणाले, मला वृद्धाश्रमात पाठव. आणि मी त्यांना नेऊन सोडलं. डोळे पुसत अतुल दोन्ही हातांनी चेहरा झाकून मोठ्याने रडू लागला. पण मग स्वतःला सावरून भरल्या गळ्यानं तो पुढे आला आणि म्हणाला, कदाचित तुला माहिती नसेल, मी जेव्हा फक्त 4 वर्षाचा होतो तेव्हा माझी आई आम्हाला सोडून गेली. पण दादांनी आता दुसरं लग्न केलं नाही, फक्त या भीतीने की आमच्यावर सावत्र आई येईल. त्यांनी आमचं पूर्ण आयुष्य स्वतः एकट्यानं सांभाळलं. घरातली जबाबदारी, बाहेरची कामं सगळं स्वतःवर घेतलं. अतुलच्या डोळ्यातून जुन्या आठवणींचा ओघ वाहू लागला. मला अजून आठवते, जेव्हा मी छोटा होतो, बाबांचं बोट धरून चालायचो. त्यांचं असणं म्हणजे माझ्यासाठी सुरक्षिततेचा आधार होता. कामावरून दमून आले तरी माझ्या हट्टानं मला जत्रा दाखवायला नेत. जेव्हा मी थकायचो तेव्हा त्यांच्या खांद्यावर बसून मला सगळी जत्रा फिरवत होते. आणि आज बोलता बोलता अतुलचा आवाज थरथरू लागला. आज जेव्हा त्यांना माझी गरज आहे, त्यांना माझ्या खांद्याची सगळ्यात जास्त गरज होती, तेव्हा मीच त्यांना परकं करून टाकलं. माझ्यासारखा नालायक मुलगा नसलेलाच बरा. 3 दिवस झाले त्यांना वृद्धाश्रमात सोडून, पण त्यांचा तो निरागस चेहरा डोळ्यांसमोरून जातच नाही. हे ऐकताच सुशांतने रागाने दीपालीकडे एक नजर टाकली, पण ती अजूनही ताठ उभी होती. रागानं दुसरीकडे पाहत होती. डोळ्यातलं पाणी पुसत ओठ दाबून उभी होती. तेव्हा अतुल म्हणाला, माझ्या बाबांनी आपल्या मुलांचं भविष्य हे घडवण्यासाठी सगळं आयुष्य पणाला लावलं. हे घर असं उभं राहिलं नाही, ते त्यांच्या रक्तांच्या थेंबांनी आणि घामाच्या प्रत्येक साठवलेल्या थेंबानं उभं आहे. या प्रत्येक विटेत त्याग मिसळलेला आहे आणि आपण आज हेच विसरलो. जर मी माझ्या देवतुल्य वडिलांचा होऊ शकलो नाही, तर मग मी माझ्या पत्नीचा आणि मुलाचाही कसा होऊ शकेल. असं म्हणताच अतुल लहान मुलासारखा रडू लागला. त्याचं बोलणं ऐकून दीपालीच्या मनात आता हळूहळू चुकीच्या जाणीव होऊ लागली होती आणि भीतीने तिच्या बोटांनी साडीचा पदर परत परत मुरटायला सुरुवात केली होती. एक दीर्घ श्वास घेऊन अतुल म्हणाला, मी माझ्या जन्मदात्याला अशा लोकांच्या हवाली केलं ज्यांना त्यांच्या सवयी माहीत नाहीत, गरजा समजत नाही, आजारांची जाणीव नाही, जे त्यांच्या जीवनाचा सुगंधही ओळखत नाही. जेव्हा मी माझ्या वडिलांसाठी काही करू शकलो नाही, तेव्हा इतर लोकांसाठी काय करू शकतो. माझ्या पत्नीने तर सरळ सांगितलं की माझे वडील तिच्यासाठी एक ओझं आहेत. जिला तिची मोकळीक एवढी प्रिय आहे, तिला मी अर्धवट मोकळीक का देऊ? का तिला पूर्णपणे मोकळं करूनच टाकू नये? हे ऐकताच दीपालीच्या काळजाचा ठोका चुकला. तिनं अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी त्याच्याकडं पाहिलं, पण अतुलचं बोलणं संपलेलं नव्हतं. जेव्हा मी आईशिवाय वाढू शकलो, तेव्हा माझा मुलगाही बापाशिवाय वाढेल. आई आहे ना त्याच्याकडे, त्याला काय कमी पडेल? असं म्हणताना अतुलची नजर मुलाकडे वळली, जो कोपऱ्यात घाबरून आता उभा होता, रडत होता. अतुलच्या डोळ्यात एक विचित्र ठाम निश्चय चमकत होता. आणि म्हणूनच मी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे. आता तू मोकळी. बाबांचं ओझं मी आधीच तुझ्या डोक्यावरून उतरवलं आहे आणि आता तुला माझ्या जबाबदारीतूनही मुक्त करतो. पण काळजी करू नकोस, माझी सारी संपत्ती तुझ्याकडेच राहील. मी सगळं सोडून बाबांसोबत वृद्धाश्रमात राहीन. किमान इतकं समाधान तरी मिळेल की त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या वळणावर मी त्यांच्यासोबत आहे. दीपालीला एकदमच करंटच बसला. तिनं रागानं अतुलकडे पाहिलं. अतुलने मान खाली घातली होती. त्याचा आवाज आता शांत पण थंड पडला होता. आज माझ्या वडिलांना 2 मुलं असतानाही वृद्धाश्रमात राहतात, म्हणजे हिशोबानं शेवटी मलाही तिथंच जावं लागेल. मग आत्ताच निघतो. तिथं राहण्याची सवय होईल आणि म्हातारपणी घरातल्या लोकांना माझा त्रासही होणार नाही. सगळ्या हॉलमध्ये आता सन्नाटा पसरला होता. फक्त अतुलचा आवाज घुमत होता. सुशांतनं दीपालीकडे एक तिरकी नजर टाकली
आणि त्याच्या चेहऱ्यावर एक हलकंसं स्मित हास्य आणत तो म्हटला. पण दीपालीला त्या हास्यामागचं विष लक्षातच आलं नाही. दीपाली, तो म्हणाला, तुझ्या या आयडियामुळे मला एक प्रेरणा मिळाली आहे. आता मी सुद्धा माझ्या आईला वृद्धाश्रमात पाठवतो. आणि हे ऐकून दीपालीला असं वाटलं जणू कोणीतरी हात न उचलता तिच्या गालावर जोरात थप्पड मारली आहे. तिला जाणवलं पायाखालची जमीन सरकली आहे. ती आश्चर्यचकित नजरेनं सुशांतकडे ती पाहू लागली. काय दादा, तू हे काय बोलतो आहेस? तिचा आवाज आता थरथरत होता. हो दीपाली, मी अगदी बरोबर बोलतो आहे. आपली आई आता म्हातारी झाली आहे. नेहमी खोकते, कधी ताप तर कधी काहीही दुखत असतं. आता मला नाही सांभाळता येत हे सगळं. डॉक्टरांकडे घेऊन जाणं, औषधं घ्या, खर्च करा. माझ्या आयुष्यात त्रासच त्रास झाला आहे आणि म्हणूनच मीही माझं आयुष्य सोपं करतोय, जसं तू केलंस. दीपाली स्तब्ध होती. तिच्या डोळ्यातील अश्रू आता थांबले होते, पण मनातल्या तो धक्का बसलेल्या भावना तिच्या शरीरात थरथरत करत होत्या. दीपाली, तूच सांग, मी बरोबर बोलतोय ना? अचानक सुशांतचा आवाज कडक झाला. नाही दादा, असं करू नकोस, मला अजून लाजवू नकोस, असं म्हणत परतच दीपाली रडू लागली. तू तुझ्या सासऱ्यांबरोबर असं वागू शकतेस. तुला ते करताना काहीही चुकीचं वाटलं नाही. त्यांना त्यांच्या स्वतःच्या घरातून बाहेर काढताना तुझ्या अंतरात्म्यानं तुला थांबवलंही नाही का? त्यांच्या डोळ्यातलं पाणी पाहूनही तुझ्या काळजाला धक्का बसला नाही का? दीपाली खाली जमिनीवर बसली आणि मला माफ करा, मला माफ करा, मी खूप मोठी चूक केली. मी फक्त स्वतःचा विचार केला, पण मला समजलंच नाही की मी किती मोठं पाप करत होते. अतुल, मला माफ करा. दीपाली जितकं बोलत होती त्यापेक्षा जास्त ती रडतही होती. अतुलने हळूच तिच्याकडे नजर केली. दीपालीचा चेहरा आता आत्मग्लानीने भरलेला होता. तिच्या चेहऱ्यावर, तिच्या डोळ्यात पश्चातापाचा समुद्र दाटलेला होता. काही वेळानं सुशांत म्हणाला, तुला तुझ्या चुकीची जाणीव झाली आहे, हेच खूप मोठं झालं. चला, आपण सगळे मिळून आर्यनच्या आजोबांना वृद्धाश्रमातून परत घेऊन येऊया. आणि त्यानं घड्याळात पाहिलं तर संध्याकाळचे 7 वाजले होते. चला भाऊजी, आपण आत्ताच जाऊया, आता उशीर करून काही उपयोग नाही, असं म्हणत त्याने अतुलच्या खांद्यावर हात ठेवला. दीपाली, तू भाऊजींना घेऊन ये, मी आर्यनला घेऊन कारमध्ये वाट पाहतो, असं म्हणत सुशांत बाहेर गेला. आणि काही वेळानं अतुल, सुशांत आणि दीपाली वृद्धाश्रमाच्या गेटवर पोहोचले. अतुलचं काळीज जोरजोरात धडधडत होतं. तिथे येण्याचं धाडस त्यानं केलं खरं, पण वडिलांचा सामना करण्याचं बळ त्याच्यात नव्हतं. वृद्धाश्रमाचं वातावरण उदासीनतेनं भरलेलं होतं. चहूबाजूंनी शांतता होती. मध्येच एखाद्याचा खोकल्याचा आवाज, एखादा वृद्ध कोपऱ्यात एकटाच बसलेला, तर कोणी खिडकीतून बाहेर नजर लावून गहिवरून गेलेला. कोणी आपल्या अश्रूंना कुशीत घेत रडत होतं. अतुल आणि दीपालीचे पाय तिथेच थांबले. त्या वातावरणात एवढं दुःख, एवढं नैराश्य भरून राहिलं होतं की मनावरचं ओझं अधिकच वाढलं. मी अतुल प्रकाशरावांचा मुलगा. कृपया सांगा, बाबा कुठे आहेत? अतुलने हळू आवाजात कर्मचाऱ्याला विचारलं. हो साहेब, ते वरांड्यात बसले आहेत. जेव्हा ते वरांड्यात पोहोचले तेव्हा त्यांनी ऐकलं एक वृद्ध व्यक्ती बोलत होते. ते दुसऱ्या कोणासोबत नाही तर अतुलच्या वडिलांशी, प्रकाशरावांशी बोलत होते. दादा, मला एकही मुलगा नाही, म्हणूनच इथे यावं लागलं. पण तुमची गोष्ट ऐकून मन हेलावलं. 2 मुलं असूनही तुमच्या सुनबाईंनी तुम्हाला घरातून बाहेर काढलं. किती निर्दयी असतील त्या, ज्यांनी घरातल्या वृद्धांना बेघर केलं. हे ऐकताच अतुलचं काळीज आता धडधडू लागलं. त्यानं दीपालीकडं पाहिलं. तिच्या डोळ्यात अपराधीपणाची जाणीव होती, भीतीही होती. पण सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे वडिलांची प्रतिक्रिया. आता प्रकाशरावांनी त्या वृद्धाकडं पाहिलं आणि हळू आवाजात म्हणाले, नाही दादा, माझी सून तशी नाही. ती खूपच चांगली आहे, थोडीशी बालिश आहे, समज कमी आहे, पण ती वाईट नाही. हे ऐकून तिघेही स्तब्ध उभे राहिले. तुमच्या मुलानं आणि सुनेनं तुम्हाला इथे वृद्धाश्रमात सोडून दिलं, तरी तुम्ही त्यांच्याबद्दल वाईट बोलत नाही. त्या वृद्धानं आश्चर्यानं विचारलं. प्रकाशराव हलकसं हसले आणि मग म्हणाले, मुलं कधीच वाईट नसतात, पण कधीकधी ती आपल्या कर्तव्याचं भान ठेवू शकत नाहीत. तरीही मला त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे.
एक दिवस त्यांना समजेल आणि ते नक्की परत येतील. हे बोलताना त्यांच्या डोळ्याच्या कडा आता ओलवल्या होत्या आणि पाठीमागे उभी असलेली दीपाली तीही सगळं पाहून थक्क झाली होती. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ज्या माणसाला तिनं स्वतःच्या घरातून बाहेर काढलं त्याने एक शब्दही तिला दोष देणारा उच्चारला नव्हता. तिचं काळीज आतून हादरून गेलं. ती धावतच पुढे आली आणि प्रकाशरावांच्या पायावर डोकं ठेवून रडू लागली. बाबा, मला माफ करा, मी फार मोठी चूक केली. प्रकाशराव घाबरून गेले. त्यांनी तिला उचलण्याचा प्रयत्न केला. अगं बाळा, असं नाही, असं करू नकोस. उठ, आधी उभी राहा. पायांवर पडायचं नसतं. पण दीपाली उठायला तयारच नव्हती. ती रडत होती. मी खूप स्वार्थी होते बाबा. माझ्या सुखापुढे तुमचं दुःख मी पाहिलंच नाही. समजलंच नाही की तुम्ही आमच्या घराचा पाया आहात आणि मीच तुम्हाला घरातून बाहेर काढण्याचा हट्टही करत होते. तिच्या डोळ्यातून अश्रू टपटप जमिनीवर गळत होते. मला माफ करा बाबा, प्लीज मला माफ करा. ती पुन्हा पुन्हा म्हणत होती. अतुलही स्वतःचे अश्रू थांबवू शकला नाही. तो वडिलांच्या पायापाशी वाकून म्हणाला, बाबा, मीही दोषी आहे. मी बायकोच्या हट्टापुढे झुकून तुमचा अपमान केला. मला स्वतःचीच लाज वाटते. दीपालीचा भाऊ सुशांतसुद्धा पुढे आला. दोन्ही हात जोडून म्हणाला, आता दीपाली तुमची सून नाही तर तुमची मुलगी बनून राहील. ती तुमची संपूर्ण काळजी घेईल. मी तुम्हाला वचन देतो. चला बाबा, आता आपण परत घरी जाऊया. तुमच्याशिवाय घर अधुरं आहे, दीपालीही म्हणाली आणि प्रकाशरावांच्या डोळ्यातून अश्रू गालावरून उघळले. त्यांनी अतुल आणि दीपालीच्या डोक्यावर हात ठेवला आणि त्यांना आपल्या मिठीत घेतलं. तिथं उभ्या असलेल्या इतर वृद्धांच्याही डोळ्यातलं पाणी आलं. नंतर अतुल वृद्धाश्रमाच्या मॅनेजरकडे वळून म्हणाला, सर, मी माझ्या वडिलांना परत घरी घेऊन जात आहे. त्याच्या डोळ्यात एक गोंधळलेली शांतता होती. मॅनेजरने त्याच्याकडे पाहिलं. सौम्य हस्त करत त्यानं मान हलवली. त्याच्या निर्णयाला सहमती दिली. मॅनेजरनं अतुल आणि प्रकाशरावांना आवश्यक कागदपत्रांसाठी ऑफिसमध्ये बोलावलं आणि प्रकाशराव शांतपणे पण हळूहळू चालत होते. पण त्यांच्या चेहऱ्यावर विलक्षण शांती होती. बाहेर वरांड्यात सुशांतने दीपालीकडे पाहिलं. आता समजलं का दीपाली, खरा आनंद कशात असतो? दीपालीच्या नजरा जमिनीवर खिळलेल्या होत्या. ओठ थरथरत होते पण उत्तर द्यायची हिंमत नव्हती. सुशांतनं खोल श्वास घेतला आणि शांतपणे म्हणाला, दीपाली, आई वडील हे आईवडीलच असतात. मग ते आपले असो की भाऊजींचे. त्यांना मृत्यू येण्याआधीच भावनांनी मारू नकोस. ते आपली ताकद असतात. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले तर त्या अश्रूंना परतवण्यासाठी कितीतरी जन्म लागतात. जर आपले आईवडील दुःखी असतील तर आपल्याजवळ सगळं असूनही समाधान मिळत नाही. खरं समाधान तर त्यांच्या सावलीतच असतं. दीपालीचा कंठ दाटून आला होता. तिनं थरथरत्या हातानं सुशांतचा हात पकडला आणि रडतच म्हणाली, दादा, आज माझे डोळे उघडले आहेत. आजपासून तुला माझ्यामुळे कधीही खाली मान घालावी लागणार नाही. आता मी माझ्या कर्तव्यापासून कधीच मागे हटणार नाही. तिच्या आवाजात आता एक ठाम निर्धार होता. आपल्या कुटुंबाला कायम एकत्र ठेवण्याचा निर्धार. तेवढ्यात अतुल आणि प्रकाशराव ऑफिसमधून बाहेर आले. प्रकाशरावांच्या चेहऱ्यावर एक तेज झळकत होतं आणि डोळ्यात आनंद अश्रू होते. जसे ते बाहेर आले तसे आश्रमातील इतर वयोवृद्ध मंडळीही आपल्या खोल्यांतून बाहेर आली. कोणी काठीच्या आधारानं, कोणी भिंतींना हात लावत, पण सगळ्यांच्या डोळ्यात एक वेगळीच आशेची झलक दिसत होती. बाबा, चला, अतुल म्हणाला आणि त्यानं प्रकाशरावांचा हात हातात घेतला. सगळे हळूहळू आश्रमाच्या गेटकडे जाऊ लागले. मागे उभे असलेले इतर वृद्ध त्याच्याकडे टक लावून पाहत होते. एका वृद्ध माईंनी डोळ्यातून वाहणारं अश्रू साडीच्या पदराने पुसले. मनातल्या मनात त्या म्हणत होत्या, कदाचित माझ्या नशिबातही असा एखादा दिवस यावा. माझा मुलगाही असाच माझा हात धरून मला घरी घेऊन जावा. दुसरीकडे एका वृद्ध गृहस्थांनी जमिनीवर नजर लावलेली. हातातील काठी पुढे ढकलत ते थोडे पुढे आले आणि अशक्त आवाजात म्हणाले, प्रकाशराव, तुम्ही खूपच नशीबवान आहात. तुमची मुलं तुम्हाला घेऊन जायला आलीत. माझी मुलं तर विसरूनच गेली आहेत की मी अजूनही जिवंत आहे की मेलो. त्यांच्या आवाजात असा एक हळवा आणि उदास सूर होता की तिथे उभ्या असलेल्या कोणाच्याही डोळ्यातलं पाणी ते थांबलं नाही.
प्रकाशरावांच्या डोळ्यातही पाणी आलं. त्यांनी त्या वृद्ध गृहस्थांना आपुलकीनं मिठी मारली आणि सगळ्यांचा निरोप घेत ते गेटकडे आले. गेटच्या बाहेर एक गाडी उभी होती. ते गाडीत बसले आणि शेवटचं एक वार मागं वळून पाहिलं. गाडी हळूहळू पुढे सरकत होती, पण प्रकाशरावांची नजर अजूनही मागेच अडकून राहिली होती. त्या चेहऱ्यावर जे अजूनही टक लावून त्यांच्याकडे पाहत होते. कोणाच्या डोळ्यात पावलं होती तर कोणाच्या डोळ्यात आशा आणि कोणाच्या डोळ्यात आपल्या हरवलेल्या मुलांच्या परतण्याची वाट. तर मग मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला काय वाटतं? अतुलने शेवटी घेतलेला निर्णय योग्य होता का? जर तुम्ही तुमच्या जागी असता, तुम्ही जर अतुलच्या जागी असता तर नक्की काय निर्णय घेतला असता? तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि कथा आवडली असेल तर कथेला लाईक शेअर नक्की करा. भेटूया अशाच एका नवीन कथेसोबत. तोपर्यंत धन्यवाद.